तुम्ही म्हणालात की एकनाथ शिंदे स्वतः बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत. उद्धव आणि राज ठाकरे जर एकत्र आली तर मग बाळासाहेबांचे विचार कोणासोबत राहतील किंवा ते पुढे घेऊन कोण जाईल, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे कोण जाईल असं तुम्हाला वाटतं? हे दोन ठाकरे बंधू की मग एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, आक्रमक शैली या सगळ्या गोष्टी पत्करल्यात आणि त्याप्रमाणे त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद सुद्धा सांभाळलं. त्यांनी जनतेमध्ये जाऊन काम केलं. मी जवळजवळ 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेकडे आलो. माझ्यावरती उद्धवजींकडून अन्याय झालेला होता. जे रामदास कदम सांगतायत ते एकदम बरोबर आहे. अन्याय म्हणजे कुठला? आमच्यासारख्या नेत्यांना अन्याय काय वाटतो? आमचा अन्याय असा होता की मी 14 साली एनडीए सरकार असताना ज्येष्ठ आणि निष्ठावंत खासदार लोकसभेत असताना माझ्यापेक्षा एका ज्युनियर माणसाला उद्धवनी मंत्री बनवलं. मंत्रिपदाचा एक वाटा मिळाला त्यांना. मी ज्यावेळेला 19ला लोकसभेत होतो त्या ठिकाणी शिवसेना गटाचा नेता माझ्यासारखा ज्येष्ठ आहे त्याला बाजूला करून एका ज्युनियर माणसाला त्या ठिकाणी गटनेता केला. आता हा अपमान आहे माझा. आणि बाळासाहेबांची शिवसेना जी आहे ही काँग्रेस बरोबर त्यावेळेच्या शरद पवारच्या राष्ट्रवादी बरोबर भरकटली चालली. तो प्रवास धोकादायक होता आणि हे असं आम्ही सांगत देखील होतो. त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी जो मार्ग निवडला त्या मार्गाने जाण्याचा आणि त्या मार्गाला भक्कम करण्याचा आम्ही सर्वांनी पवित्रा घेतला. मी काय किंवा रामदास कदम काय, अडसूळ काय. आम्हाला फक्त एकच आहे की 2.5 वर्ष झाली एकनाथ शिंदेकडे येऊन एवढं संघटनात्मक काम केलं. लोकाधिकार समितीच्या चळवळीत अग्रस्थानी राहून काम केलं. 20 वर्ष आमदार, 10 वर्ष खासदार, मंत्री 5 वर्ष, एवढा सगळा अनुभव संपन्नता असून देखील माझ्या एकनाथ शिंदेकडच्या ह्या शिवसेनेकडून कुठलाही उपयोग करून घेतला नाही ह्याची खंत वाटते. म्हणजे तिथेही तुम्हाला खंत वाटते. तुम्ही म्हणता की ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं. शरद पवार असं म्हणतात की राज ठाकरे फक्त भाषणं करतात, त्यांच्या भाषणांना गर्दी होते. मात्र उद्धव ठाकरे तीच गर्दी मतांमध्ये परिवर्तित करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं? हे बघा, आता निवडणुकीचं तंत्र असं आहे की जिंकून येण्यासाठी मते लागतात, कळलं की नाही. परंतु मताचा गठ्ठा वाढवण्यासाठी सुद्धा काही नेतृत्व लागतं. हो, मतांचा गठ्ठा वाढवण्याची ताकद राज ठाकरेंकडे आहे. कदाचित त्यांच्या भाषणामुळे उमेदवार निवडून येत नसतील, पण मताचा जो गठ्ठा आहे, मतपरिवर्तन जे आहे ते मतपरिवर्तन करण्याची ताकद राज ठाकरेंकडे आहे. उद्धव ठाकरेकडे तर आहेच आहे. पण हे दोन भाऊ एकत्र येऊन शिवसेना एक संघ होईलच. परंतु खऱ्या अर्थाने लोकाभिमुख जनतेला जे हवंय ती शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेने सुद्धा यांच्यासोबत येऊन एक भक्कम अशी शिवसेना उभी केली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे.